अध्यक्ष महोदय, माझी आपल्या मार्फत विनंती आहे अध्यक्ष महोदय, मागच्या वर्षी सुद्धा सुधीर भाऊनी सुद्धा आश्वासन दिलं होतं की याच्यावरती आपण चॅनल फेन्सिंगचा वाल करून देऊ आपण। आणि अध्यक्ष महोदय असे एक डीपीआर सुद्धा डिपार्टमेंटनी भंडाराच्या डीएफओनी बनवलेला आहे अध्यक्ष महोदय। जवळपास 15 कोटी रुपये लागतात। आता मंत्री महोदय सांगतायत अध्यक्ष महोदय की बा श्यामा मुखर्जी योजनेतून देणार, पण अध्यक्ष महोदय मंत्री महोदय शेतकऱ्यांकडे पैसे नाही आहेत, बऱ्याचशा योजनांची माहिती पडत नाही। आपण मोठ्या मनाने जर आपण विचार करून आज निर्णय घेतला की बा ठीक आहे, जो डीपीआर तयार आहे भंडारा पवनीचा जो 30 किलोमीटरच्या जवळच 15 कोटी रुपये लागतात, तर चॅनल फेन्सिंग तुम्ही आज डिक्लेअर करा ना अध्यक्ष महोदय। किती लोक तिथे मरतील अध्यक्ष महोदय। आज तुम्ही जेव्हा वाईल्ड लाईफ तुम्ही घोषणा करता अध्यक्ष महोदय, ते सगळेचे सगळे महाराष्ट्राचे वाईल्ड लाईफ सगळे म्हणजे विदर्भामध्येच आहेत अध्यक्ष महोदय। प्रश्नच आहे अध्यक्ष महोदय, विदर्भामध्ये ऑलरेडी आमच्याकडे देवेंद्र फडणवीस वाघ आहे, अजून किती वाघ तयार करायचे अध्यक्ष महोदय आमच्याकडे। अध्यक्ष महोदय काही वाघ काही बिबटे तुम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये घेऊन जा किंवा गुजरातला किंवा कुठेतरी पाठवा अध्यक्ष महोदय। आमच्याकडे किती देत आहे अध्यक्ष महोदय। रोज म्हणजे गावामध्ये राहण्याच्या इतकी परिस्थिती गंभीर झाली आहे अध्यक्ष महोदय। आमचे काही पुनर्वसनाचे प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, वन विभागाचे ते मार्गी लागत नाही। म्हणजे किती दिवस तुम्ही 25 लाख रुपये देता, मान्य तुमच्या उत्तरमध्ये मंत्री महोदय आहे, पण 25 लाख रुपये देऊन तुम्ही काही लोकांच्या भीती हे नाही करू शकत अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय माझ्या पहिलं होऊ द्या, ओ आवाळ साहेब होऊ द्या ना, एवढं झाल्यावर देतो। माझा प्रश्न एकच आहे अध्यक्ष महोदय की हा जे 1 मिनिट बोंडेकरजी 1 मिनिट नाही, आपलं देवेंद्र फडणवीसांवरचं प्रेम आम्ही समजू शकतो मुख्यमंत्री म्हणून, पण त्यांना एका प्राण्याची उपमा देणं हे काही या सभागृहात शोभत नाही, तेव्हा हे शब्द आपण मागे घ्या। प्राणीची मी उपमा देऊ शकत नाही। टायगर आपल्यातला टायगर आहे, तुम्ही मान्य करत नाही की आपल्यातला टायगर आहे म्हणून। अरे उपमुख्यमंत्री पण टायगर आहेत, विदर्भाचं म्हटलं मी, विदर्भाचं म्हटलं ते अध्यक्ष महोदय माझी मंत्री महोदयांना विनंती आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की आपल्या उत्तरमध्ये हा जो चॅनल फेन्सिंगचा जो आहे प्रश्न, हा ताबडतोब मंत्री महोदयांनी फ्लोअरवरती आश्वासन द्यायला पाहिजे। आणि एफडीसीएम च्या मार्फत अध्यक्ष महोदय पूर्ण जंगलामध्ये काय होतंय की ते सागवानाचे जे विकाऊ लाकूड आहेत ते लावले जाते अध्यक्ष महोदय। तर माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की मगाशी आपण जे फळबागचं सांगितलं ते जास्तीत जास्त फळबाग अवताडे खाली बसून विचारलं ना, तो चॅनल फेन्सिंगचा माझा प्रश्न आहे मंत्री महोदय, आपण 15 कोटीचा तो आज मंजूर करावं। आणि एफडीसीएमच्या मार्फत हे जे झाडं लागतात ते जास्तीत जास्त फळभाजीचं लावण्यात म्हणजे जे लावणार का, जे लोक जिथं प्राणी गावात येणार नाही, हे माझे 2 प्रश्न अध्यक्ष महोदय।